प्राध्यापक राहुल घोडे आणि तुमचं हार्दिक स्वागत छत्रपती क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। जे विद्यार्थी नवीन असेल या चॅनलवर त्यांनी या चॅनलवरचे जुने व्हिडिओ बघून घ्यायचे आणि बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो। आणि त्याच्यानंतर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, त्यांच्या नक्की कामात येईल। ठीक आहे, बघा लेकरांनो, तुमच्या समोर घेऊन आलेलं प्रकरण क्रमांक 6। आतापर्यंत आपले प्रकरण 5 झालेले आहेत आणि त्याच्यावर काही पार्ट्स आहेत, सोबतच त्याचे प्रश्न समूह सुद्धा आपण घेतलेले आहे विद्यार्थ्यांनो। त्याच्यामुळे तुम्ही न बघता डायरेक्ट प्रकरण 6व्यावर याल तर तुम्हाला एक नवीन प्रकारचं वाटेल। ठीक आहे, म्हणून जुने व्हिडिओ कमीत कमी तुम्ही बघायला पाहिजे। महत्वाचे पार्ट आहे, महत्वाचे प्रश्न समूह आहे जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या गणितामध्ये विचारला जातात लेकर हो, त्याच्यामुळे महत्वाचं आहे। ठीक आहे, प्रकरण 6वं आहे आपलं स्थानिक व दर्शनी किंमत। आता स्थानिक व दर्शनी किंमत यावर किमान एक प्रश्न तरी तुमच्या स्पर्धा परीक्षा गणित यामध्ये येऊ शकते। सरळ सेवा स्पर्धेमध्ये तर नक्कीच विचारण्याचे चान्सेस असतात, जास्तीत जास्त म्हणतो एक प्रश्न तरी। ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचा तो प्रश्न सुटायला नको ना राजे हो, त्याच्यासाठी आपण घेऊन आलेलं प्रकरण 6वं आणि महत्वाचं आहे स्थानिक व दर्शनी किंमत। फार सोपी आहे। स्थानिक किंमत म्हणायची कशाला, तुम्हाला इथे डेफिनेशन दिलेले आहे खूप छोट्या वाक्यामध्ये। काय म्हटलेलं आहे, संख्येतील अंकाला स्थानानुसार मिळणारी किंमत। जशी माणसाची किंमत असते ना, पहिल्या नंबरचा विद्यार्थी जो क्लासमध्ये असतो त्याची किंमत वेगळी असते आणि शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्याची किंमत हे वर्गामध्ये वेगळी असते। त्याच पद्धतीने इथे सुद्धा स्थान महत्वाचं आहे। पहिलं स्थान, दुसरं स्थान, याला काय म्हणतात लेकर हो, ते आपल्याला बघायचं आहे। लक्ष द्या काळजीपूर्वक आता मी काय सांगतोय। ठीक आहे, बघा आता संख्येतील अंकाला स्थानानुसार मिळणारी किंमत। जसं प्रत्येक इथे एक संख्या दिसते तुम्हाला, याला मोजत असताना हे किती अंकी आहे हे मोजत असताना संख्या तुम्ही कशा पद्धतीने मोजता, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 4,83,257 अशी संख्या तुम्ही वाचता ना राजे हो। तर मग यानुसार तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला समजायला पाहिजे या प्रत्येक स्थळाची एक किंमत आहे। जसं मी आताच उदाहरण सांगितलं की विद्यार्थी जो वर्गामध्ये बसणारा विद्यार्थी असतो त्याची पण एक प्रकारे काय असते, त्याच्या स्थानानुसार त्याची किंमत असते राजे हो। त्याच्या पद्धतीने पहिल्या बेंचवर बसणारा विद्यार्थी मास्तर जेव्हा पाहते त्याच्याकडे पहिल्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्याकडे तर त्याची किंमत वेगळी असते आणि शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्याची किंमत असंच समजते, तुच्छ समजते, शेंबूडकुशा समजते त्याले। शेवटच्या बेंचवर जेव्हा बसते ना विद्यार्थी त्याला शेंबूडकुशा समजते। तर तुम्ही सुद्धा आता शेंबूडकुशे राहू नका, तर आपल्याला शिकायचं स्थानिक किंमत, हे लक्ष द्या आता। ठीक आहे, बघा आता याला म्हणतो आपण एकक, याच्या ह्या स्थानाची किंमत काय, आपण बघा आता कुठे चाललो, उजवीकडून डावीकडे चाललेलं आहे, लक्ष द्या। याला आपण काय म्हणतो, एकक, एकक स्थानचा ए। ठीक आहे, एकक स्थानचा एकक, याला दशक म्हणतो, याची किंमत आहे, याला दशक स्थानीय आहे। हा जो 5 आहे तो दशक स्थानीय आहे, 2 हा आहे शतक स्थानीय आहे। ठीक आहे राजो, लक्ष द्या। 3 जो आहे तो हजार च्या स्थानावर आहे, म्हणून हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 लिहिल्या जाते याला, लक्ष द्या, समजून घ्या। आणि याला लक्ष लिहिल्या जाते। ठीक आहे, लाखात आहे तो म्हणून त्याला लक्ष म्हटले जाते, याची किंमत आहे, हा एकक आहे। तर आता तुम्हाला जेव्हा स्थानिक किंमत विचारला जाते लेकर हो, तर त्याची स्थानिक किंमत याच्यावरून ओळखल्या जाते। 60ची स्थानिक किंमत जर काढायची झाल्यास, लक्ष द्या आता काळजीपूर्वक मी काय सांगतो तुम्हाला, स्थानिक किंमत जर विचारली तर घाबरायचं नाही, ताळफाळ सोडवायचं। तर लक्ष द्या आता विद्यार्थ्यांनो, महत्वाचं आहे 60ची स्थानिक किंमत किती, 60ची स्थानिक किंमत एकक म्हणतो आपण त्याला, म्हणून याचं नाही का 60ची किंमत हे 7च असते, त्याला म्हटल्या जाते एकक, एक। ठीक आहे, आता याची दर्शनी किंमत जे दिसत आहेत आणि त्याचे 0 तेवढ्याने मल्टिप्लाय केलं जाते। बघा आता मी सांगतोय कशा पद्धतीने। ठीक आहे, बरोबर किती येणार, 7च येणार। 7ची किंमत किती झाली, लक्ष द्या, 7ची स्थानिक किंमत 7च झाली। 7 गुणिला 1, एकावर केलं, एकक स्थानीय आहे म्हणून। ठीक आहे, लक्ष द्या काळजीपूर्वक, एक एक सांगतो। आता या 5ची स्थानिक किंमत किती असं जर विचारलं, आता त्याची स्थानिकची लक्ष द्या, फक्त मी सांगतोय समजून। आणि याची प्रॅक्टिस एवढी, सराव आपण एवढी जबरदस्त करणार आहोत की जो विद्यार्थी नवीन असेल त्याने टिकून राहा फक्त, नाही तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले
तर मला म्हणून द्या, ठीक आहे. तर म्हणून त्याच्यासाठी टिकणं गरजेचं आहे ना राजो, टिकून राहा. 5 हा दशक स्थानी आहे बघा. 5 दशक स्थानी असल्यामुळे 10ने त्याला हे करायचं असते, गुणायचं असते. याची जर तुम्ही हे काढली तर तुम्हाला काय मिळेल आन्सर, तर बघा 5 10 50. एक दुसरी पद्धत 5 लिहायचे आणि जे काही दिसते त्याला शून्य करायचं, पुढची संख्या अंधाधुंद शून्य करायचं, जे काही दिसेल ते, ठीक आहे. तर 50 हे कसं येत आहे मी एक्सप्लेनेशन करून देतो डायरेक्ट. याच्यानंतर स्टार्ट होणार आहे प्रश्न समूह. हे फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं नाही, घाबरायचं नाही, ठीक आहे. आता जर 2 ची स्थानिक किंमत, या 2 ची स्थानिक किंमत किती झाली 2, कोणत्या प्लेसवर आहे, कोणत्या याच्यावर आहे, याला म्हणतो आपण शतक स्थानी आहे. शतक स्थानी म्हणजे 100 त्याला मल्टिप्लाय करायचं. तर किती येते उत्तर पहा, 200 येते. 2 गुणिला 100 म्हणजे 2 लिहायचं, 2 1 2 2 0 लावून द्यायचे, 200, ठीक आहे. समजत आहे. आता बघा 3 ची स्थानिक किंमत, 3 ची स्थानिक किंमत 3 हा 1000 प्लेसवर आहे म्हणून 3 गुणिला 1000 करायचं असते, 1000. हे नाही केलं तरी चालेल, नंतर सांगतो. आता जशी 3 ची किंमत आहे 3000, 3 शून्य दिले 3 वर 3000 झाले, ठीक आहे. लक्ष द्या काळजीपूर्वक. इथे बघा आता कितीची किंमत आहे, 8 ची स्थानिक किंमत. 8 ची स्थानिक किंमत, 8 हा 10,000 स्थानी आहे म्हणून 8 गुणिला 10,000 गुणाकार करायचा. लक्ष द्या फक्त, हळूहळू तुम्हाला समजेल. 8 वर 4 शून्य द्या, 8 1 8, 8 वर 4 शून्य देऊन द्यायचे, 8 4 शून्य, गुणाकार पण होऊन जाईल तुमचा, ठीक आहे. इथे जर बघितलं 4 ची स्थानिक किंमत हा लक्ष आहे म्हणून याला 4 गुणिला 1 लाख करायचे, 5 शून्य द्यायचे, 5 शून्य दिले, 4 1 4, 4 वर 5 शून्य द्यायचे, त्याची खाली बघा. या पद्धतीने लिहायचं असते राजे हो. तर लक्ष द्या आता काळजीपूर्वक, मी काय म्हटलेलं आहे हे समजलं पाहिजे. या प्रत्येक याची सोपी व्याख्या आहे, संख्येतील अंकाला ह्या संख्येमध्ये अंक आहे. किती अंक आहे, 1 2 3 4 5 6, 6 अंक त्याच्या जागेवर आहे. त्या ज्या जागेवर आहे त्या जागेची किंमत म्हणजे स्थानिक किंमत. समजलं. जसं मार्केटमध्ये एखादी जागा महत्वाची असते त्याला त्याची किंमत असते. मार्केट लाईन मध्ये असेल तर जास्त किंमत, मार्केट लाईनच्या बाहेर असेल तर कमी किंमत. या पद्धतीने सुद्धा त्याच्या स्थानानुसार ही मार्केट लाईन आहे आणि त्याच्या स्थानानुसार त्याची किंमत असते, त्याला स्थानिक किंमत म्हणतो ना राजे हो. बस एवढं सोपीच आहे. एकक. आता काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी हे समजून सांगितलेलं आहे. 7 ची किंमत त्याच्या एकक स्थानी असल्यामुळे गुणिला 1 केलं. लक्ष द्या 7 ची किंमत. 5 ची किंमत काय केलेली आहे, 5 गुणिला 10 केलेलं आहे. काय एकक दशक आहे, दशक आहे असल्यामुळे 10 केलं. इथे 2 ची किंमत काय केली, 2 गुणिला 100 काय केलं, शतक आहे म्हणून. 3 हे हजाराच्या स्थानावर आहे म्हणून त्याला 3 गुणिला 1000 केलं. 8 ला 10,000 याच्यावर आहे म्हणून 10,000 गुणाकार केला. इथे जर 4 लक्षावर आहे म्हणून गुणाकार 1 लाखांनी केलेला आहे. अशा पद्धतीने उत्तर आहे. आता कधी कधी काय होते राजे हो, मी ते तुम्हाला सांगणारा एक्झाम्पल सांगतो. जसं आता याला या पद्धतीने सुद्धा लिहिल्या जाते, तुम्ही लक्ष द्या. याला जर तुम्हाला पर्यायामध्ये या पद्धतीने सुद्धा दिसणार. आता किती शून्य आहे, 1 2 3, याचा 3 शून्य त्याच्यावरती 10चा घातांक 3 द्यायचा. या पद्धतीने सुद्धा लिहिल्या जाते. लक्ष द्या. तुम्हाला पर्यायात 3000 नाही दिसले तर हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतोय 8 गुणिला या पद्धतीने असणार 1 2 3 4, तर 10 वर 4 टेकून द्यायचे. आता 200 आहे तर 2 गुणिला 10, याच्यावर किती शून्य आहे, 2 शून्य आहे तर त्याच्यावरती 10चा वर्ग होणार, ठीक आहे. तर या पद्धतीने. आणि इथे सुद्धा 5 आहे, 5 गुणिला काय होईल, 10चा 1 होईल म्हणजे 10चा येईल 5 10 50. मग आता इथं काय होईल हे बघा, हे सांगतो, हे इम्पॉर्टंट आहे. 7 गुणिला 10चा पॉवर म्हणजे घातांक 0 राहील. याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला, हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये काहीही विचारू शकते, त्याच्यामुळे हे जे आहे हे काय आहे, हे 10चा घातांक 0 आहे म्हणजे याचा अर्थ त्याची किंमत 1 असते. 10चा घातांक म्हणजे काय असते, त्याची किंमत 1 असते. काही त्याचा पॉवर कोणत्या याचा 0 असला तर त्याचा काय असतो, 1 किंमत असते. या पद्धतीने लिहायचं असते, ठीक आहे. इथे सुद्धा बघा, आता जर तुम्ही इथे मोजलं तर 4 गुणिला
4 गुणिला 10 वर किती शून्य द्यायचे 1 2 3 4 5 शून्य मोजा आणि 10 वर 5 लिहून टाका 5 शून्य. बस याचा घातांक अशा पद्धतीने लिहायचा. कसं होऊ शकते तुम्हाला कधीही स्थानिक किंमत विचारल्यानंतर तुम्हाला लिहिता आली पाहिजे कितीवर किती शून्य आहे आणि तेवढे नंबर 10च्या वर लावून द्यायचे. पर्यायामध्ये कधी कधी काय होते की हे दिलं राहते किंवा हे दिलेलं राहते, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, सोडवता आलं पाहिजे, किंवा असं नाही झालं पाहिजे हे सांगितलं होतं हे सांगण्यात आलं नाही. आपण त्याची उदाहरण घेऊ. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. 1 मिनिट स्क्रीनशॉट घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला दर्शनी किंमत सांगून देतो. हे दर्शनी किंमत काय, स्थानिक किंमत समजलं, त्याच्या स्थानानुसार त्याची ज्याची किंमत ठरवल्या जाते त्याला स्थानिक किंमत म्हणतो. त्याची स्थानिक किंमत ठरलेली आहे. एकक स्थानिक, एकक आहे, दशक आहे, शतक आहे, हजार आहे, दश आहे, लक्ष आहे, त्याच्या पुढे आहे. पण ठीक आहे, तर त्याच्यानुसार अब्ज करोड लाख झाल्यानंतर करोड याच्यामध्ये आहे. पण तुम्हाला दर्शनी किंमत, याला ही स्थानाची किंमत आहे. दर्शनी किंमत म्हणजे काय आता सांगून देतो, लक्ष द्या. आता जसा हा इथे काहीच नाही, ठीक आहे, असं मी हात ठेवला तर दिसत नाही, ठीक आहे. जर मी हात काढला तर तुम्ही लगेच म्हणा 2. तो काय आहे, तो अंक कोणता 2 आहे. हे जे दर्शन देते, ज्या अंकाची दर्शन होते आणि दर्शन झाल्याबरोबर तुम्ही सांगता की सर तो 2 आहे. इथं काय आहे 7 आहे, तर याची स्थानिक किंमत 7च राहील. याची सुद्धा 2च राहील. दर्शनी किंमत काय राहील, याची 2च राहील. याची सुद्धा दर्शनी किंमत 3. जे दिसते अंक त्याची किंमत तेवढी. कोणत्याही स्थानावर असतो, फक्त त्याची जे दिसणारी किंमत आहे त्यालाच त्याची किंमत, त्यालाच आपण दर्शनी किंमत म्हणतो, ठीक आहे. जसं 4 ची दर्शनी किंमत 4च असेल. लक्षात आलं. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा लेकरांनो, आता आपलं डेफिनेशन म्हणजे व्याख्या काय होती ते बघितलेलं आहे. तुम्हाला तुमचे डाऊट अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील जेव्हा आपण प्रश्न समूह घेऊन आलेलो. तुमच्या समोर आता प्रश्न समूह चालू झालेला आहे. लक्ष द्या काळजीपूर्वक, ठीक आहे. काय करायचं आहे बघा, इथे तुम्हाला काही संख्या, एक संख्या दिलेली आहे, काही त्याचे अंक आहे, बरोबर. या संख्येतील ही एक संख्या आहे, त्याच्यामध्ये अंकांनी बनलेली एक संख्या आहे, ठीक आहे. या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती. काय विचारलं, पहिली गोष्ट तर 7. आणि ह्या संख्येमध्ये तुम्हाला 7 नावाचा अंक दिसतो का, हो सर दिसतो. 7 हा दिसल्यानंतर काय करायचं, सर्वप्रथम त्याची स्थानिक किंमत किती हे ठरवण्यासाठी लक्ष घ्या, जो ज्याची विचारली आहे तो घ्यायचा 7, बरोबर. हा 7 ची विचारली आहे. 7 नंतर येणाऱ्या अंक, किती येणारे अंक आहे तेवढे शून्य ठेवायचे. प्रत्येक वेळेस मी काय म्हणत आहे, 7 ची विचारलेली आहे 7 घ्यायचा. 2 ची विचारली असती तर 2 घेतला असता. 3 विचारली असते तर 3 ची. बघूया आपण तर किती आहे, 1 2 3 4, 4 शून्य देऊन द्यायची. ही झाली त्याची स्थानिक किंमत. 7 वर किती आहे, 1 2 3 4. या पद्धतीने त्याचं उत्तर आहे. कोणत्या पर्याय दिसते तुम्हाला, 4 0. पर्याय क्रमांक दुसरा, ठीक आहे. हा याचा योग्य पर्याय. बघा आता एक अजून महत्वाची गोष्ट, जर सपोज तुम्हाला यालाच जसं 700 ला आहे, इथे तुम्हाला एक अजून पर्याय उपलब्ध राहू शकतो. 700 साठी 7 गुणिला 10चा पावर म्हणजे 10चा घातांक 2 म्हणजे 10चा वर्ग, ठीक आहे. या पद्धतीचा पर्याय राहू शकतो. इथे किती शून्य, 1 2 3 4, तर याचा पर्याय तुम्हाला 4 राहील, ठीक आहे. इथे पण किती शून्य आहे, हा पर्याय राहू शकते. 10 वर 3 शून्य तर 3 शून्य. हे तुम्हाला प्रॅक्टिस साठी आहे. 7 वर किती शून्य आहे, 1 2 3 4 5, तर 5 राहील. ते पर्यायी पर्याय म्हणून तुम्हाला सांगतो आहे की या पद्धतीचे हे पर्याय राहील किंवा हे पर्याय राहील. समजलं काय, दोन्ही उत्तर आहे. कसं काढायचं सांगितलं. आता बघा लगेच दुसरं आपण उदाहरण बघू. इथे तुम्हाला बघा काय म्हटलेलं आहे, एक संख्या दिलेली आहे अंक, ठीक आहे. इथे जर मोजा आहे, याचा मोजत असताना तुम्ही कसे मोजता, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष म्हणजे 34,51,905 अशी ते संख्या आहे. अशीच मोजताना राजावर तुम्ही पण आम्ही असंच मोजतो. काही कोणी या जगातलं कोणताच व्यक्ती दुसऱ्या पद्धतीने मोजत नाही, ठीक आहे. सुरुवात आपण इकडूनच करतो, ठीक आहे. या संख्येतील एक कुठं दिसतो, हा एक महत्वाचा. 1 या अंकाची स्थानिक किंमत जर काढायची असेल तर मी सांगितलं होतं 1 घेऊन घ्यायचा राजावर, काय घ्यायचा 1 घेऊनच घ्यायचा. त्याच्यानंतर किती अंक, 1 2 3 तर 3 शून्य देऊन द्यायचे.
हे झालं त्याचं उत्तर, लगेच झालं उत्तर. 1000 कुठे दिसते हो, तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय योग्य आहे. तर तुम्हाला सांगायचं झालं तर पर्याय क्रमांक हे याचं उत्तर आहे. स्थानिक किंमत समजलं असं लाजेव समजून घ्या, समजून घ्या. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुमच्या माहितीसाठी. पर्यायी ऑप्शन हेही राहू शकते, याला पर्याय एक तर हे राहील किंवा हे राहील. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक तिसरा पण त्याच पद्धतीने एक संख्या दिलेली आहे जे अंकांपासून बनलेली आहे. या संख्येतील 6 हे महत्वाचं आहे. तुम्हाला जे विचारलं आहे ते महत्वाचं आहे. 6 या अंकाची स्थानिक किंमत किती, त्या 6 अंकाची आपल्याला त्याची किंमत विचारलेली आहे. ते लिहित असताना 6 इथे दिसते ना, बरोबर. आणि 1 2 3 4 4 शून्य देऊन दिला. ठीक आहे, या पद्धतीचं. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, 6 गुणिला 10 टू दी पॉवर काय होईल, 1 2 3 4 4 चा पॉवर. ठीक आहे, समजलं. या पद्धतीने याचा पर्यायामध्ये ऑप्शन या पद्धतीने राहू शकतो. तुम्हाला 10 चा काय होईल वर्ग. ठीक आहे, 10 100 होतात, 10 चा वर्ग 100 होतो आणि 100 गुणिला 6 म्हणजे 600. या पद्धतीने पर्याय क्रमांक किती आपला 1 2 3 4 4 कुठे आहे, पर्याय क्रमांक चौथा आपला योग्य पर्याय. लक्ष द्या फक्त मी काय म्हणत आहोत. ठीक आहे, इथे तुम्हाला पर्याय या पद्धतीचा राहू शकते. 10 चा घातांक 3. ठीक आहे, इथे 6 गुणिला 10 चा पॉवर 1. ठीक आहे, असं राहील. किंवा इथे तुम्हाला 6 गुणिला 10 चा पॉवर 4. 1 2 3 4 4 शून्य आहे. तर आपलं पर्याय क्रमांक हे आहे. समजत आहे का मी काय सांगत आहो. तुम्ही समजून घ्या, काही करायचं नाही. जे ज्याची विचारली आहे त्याला उत्तराचं, त्याच्या पुढे किती अंक आहे त्याचे तेवढे अंक 0 0 0 देत जायचं. आता जसं पाहतो म्हटलं तर तुम्हाला सांगतोय अजून एक परत इथे 5 ची विचारलेली. याच्या अगोदर पण विचारलं तर बाकीचे 0 ठेवायचे आणि तेच घ्यायचे. मी सांगतो ते पण. ठीक आहे, लक्ष द्या फक्त. इथे बघा प्रश्न क्रमांक 4. ही एक तुम्हाला संख्या दिलेली आहे. ही जी संख्या आहे ती अंकापासून बनलेली आहे. या संख्येतील 5 या अंकाची, हे बघा 5 या अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला किती म्हटलेलं आहे. तर बघा इथे पर्याय आहे. तर काय करायचं, 5 घ्यायचं, बाकीचे आम्हाला माहित नाही, सगळे 0 करून टाकायचे. किती आहे, 1 2 3 4 5. मोजा, 1 2 3 4 5. 5 शून्य दिले, 3 2 5 5 शून्य दिले. ठीक आहे, तर बघा आता पर्याय क्रमांक तुम्हाला पर्याय ऑप्शनल म्हणून सांगत आहोत की 5 गुणिला 10 चा घातांक 1 2 3 3 राहील इथे. ठीक आहे, इथे काय राहील, 5 गुणिला 10 चा घातांक 1 2 3 4 4 राहील. इथे 5 चा घातांक 2 आणि 3 5, तर 5 राहील. इथे 5 चा घातांक 10 चा 2 शून्य आहे तर 2, 5 शून्य आहे तर 5 घेतला वरती, इथे 4 घेतला, इथे 3 घेतले, 3 शून्य आहे. ठीक आहे, तर याचा सुद्धा काय होईल, याचा पर्याय क्रमांक किती आहे, 1 2 आणि 3 5 शून्य वाला तिसरा पर्याय योग्य पर्याय. हे समजून घ्या. पर्याय सांगतो मी की याला ऑप्शन हे पण राहू शकते, या पद्धतीचं पण राहील आणि सोबतच याला तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे, 10 चा घातांक 5 या पद्धतीचं. ठीक आहे, तर लक्ष द्या, तुम्हाला या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. तुम्हाला काहीही करायचं नाही. जो अंक विचारला असेल, संख्यामधला अंक विचारला असेल तो अंक घ्यायचा, बाकी आजूबाजूचे सगळे 0 करून टाकायचे. आता एखादी मधातला जेव्हा घेऊ आपण, तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. लगेच अजून 2 उदाहरणं बघू आणि याला त्याच्यानंतर दुसरं बघू. ठीक आहे, बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 5 आणि 6 आपण सोबत बघणार आहोत. तुमच्या सगळ्यात पहिले उत्तर सांगायच्या अगोदर मी पर्याय म्हणून सांगून देतो की याला असा पर्याय ऑप्शन मध्ये राहू शकते की 8 गुणिला 10 चा घातांक 1 2 3 3 आहे तर 3. ठीक आहे, 8 चा घातांक 10 चा किती शून्य आहे, 2 शून्य आहे तर 2 घेतला. बघा लक्ष द्या कसं घ्यायचं आहे. 8 गुणिला 10 चा घातांक किती घ्यायचा, 1 2 3 4 4 आहे तर 4 शून्य. इथे 8 चा घातांक 1, 10 वर 1 शून्य आहे तर 1 घ्यायचा. ठीक आहे, लक्ष द्या, 10 वर किती घ्यायचा, 1 शून्य आहे तर 1च घ्यायचा, या पद्धतीने. ठीक आहे, आणि जिथे शून्य नसलं तिथे 0 घ्यायचं. ठीक आहे, इथे पण एक ओरलू करून 10 गुणिला 10 वर किती शून्य घ्यायचा, 9 गुणिला 10 वर 1 शून्य आहे तर 1च घ्यायचा. इथे बघा 9 गुणिला 10 वर किती शून्य येते, 9 वर 2 शून्य आहे तर 2 घ्यायचं. इथे सुद्धा 9 गुणिला 10 चा घातांक 1 2 3 4 4 शून्य आहे तर 4 घेतला. इथे पण बघा 9 गुणिला 10 चा 1 2 3 3. हे तुमच्या सराव करण्यासाठी आहे. हे महत्वाचं आहे का, मी हे सांगतो कशासाठी माहिती आहे का, हे एक तर तुम्हाला पर्याय म्हणून राहू शकते, 2 पैकी 1. ठीक आहे, आणि अशी सवय जर झाली तुम्हाला तर तुम्ही सटपट लिहू शकता. ठीक आहे, म्हणून बघा आता प्रश्न इथे जर बघितलं, 2,64,875 ही एक संख्या दिलेल्या अंकांनी बनलेली. ठीक आहे,
या संख्येतील ही एक संख्या आहे, त्या संख्येतील एक अंक आहे, तो अंक म्हणजे 8. इथे 8ची स्थानिक किंमत विचारली आहे. या अंकाची स्थानिक किंमत किती? तर लक्ष द्या, मी काय म्हणत आहे, 8 घ्यायचं. भलाई इकडे जे संख्या दिसते मग त्याचं काय करायचं, बाकीचे 8 जे आहेत ना 8 घेऊन बाकीचे 0 करायचे. हे बघा 8 लिहिला मी, तिकडे किती शून्य आहेत, 2 संख्या आहे ना 8 नंतर 2 अंक आहेत ना, 2 शून्य घेतले. बघा बाकीच्यांना 0 घेतलं. 8च्या इकडच्या शून्याची व्हॅल्यू आहे का, किंमत आहे का, नाही. म्हणून किंमत नाही म्हणून आपण हे 0 घेत नसतो, म्हणून 8 घेतो आणि 8 नंतर येणारे 0 घेत असतो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ 8 गुणिला 10 त्याचा घातांक 1 2 म्हणजे 2 आहे. या पद्धतीचं त्याचा उत्तर राहील. लक्षात आलं? तर पर्याय क्रमांक हा जो आहे 800 वाला तो योग्य पर्याय आहे. आपलं मेन तुम्हाला सांगत आहो मी की या पद्धतीचं तुमचा आन्सर होईल. मी सांगत याच्यासाठी हो की या पद्धतीचा पर्याय असला तर मग काय कराल, ज्या विद्यार्थ्यांना नाही कळत त्यांच्यासाठी हे सांगतो आहे. ठीक आहे, समजून घ्या फक्त. बघा 84,19,763 याला या अंकांपासून ही जी संख्या बनलेली आहे काही अंकांपासून, त्यामधला जो अंक आहे एकच अंक 9. ठीक आहे, याची स्थानिक किंमत विचारली आहे तुम्हाला. ठीक आहे, 9ची. तर 9ची स्थानिक किंमत विचारली, 9 घेऊन घ्यायचं. इकडचे 0 दिले तरी त्याची काही व्हॅल्यू राहत नाही, म्हणून आपण इकडचे 0 नाही घेत, इकडेचे 0 घेतो. किती 0 द्यावं लागेल, 1 2 3 3 अंक आहे. 9 नंतर 3 अंक आहे म्हणून 3 0 द्यायचे. आणि 3 0 म्हणजे याचा अर्थ काय होतो, 9 गुणिला 10 चा घातांक 1 2 3 0 असल्यामुळे त्याच्यावरती 3 लिहितो आपण. ठीक आहे, समजलं? या पद्धतीने आहे. हे थोडंसं लक्षात घ्याल आणि महत्वाचं याच्यासाठी आहे की तुम्हाला हे समजणं आवश्यक आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊया. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 प्रश्न क्रमांक 7 मध्ये तुम्हाला काय दिसत आहे, ही जी संख्या आहे दशांश रूपी आहे. दशांश म्हणजे इथे पॉइंट आलेला आहे, इथे पण पॉइंट आलेला आहे. हे दोन्ही उदाहरणं तुम्हाला समजून घ्यायचे चांगल्या पद्धतीने, महत्वाचे, आणि याच्यावरच उलटफेर करून प्रश्न विचारला जाऊ शकते. ठीक आहे, आता जर बघा इथे काय कशा पद्धतीने करायचं आहे की इथे जे दशांश रूपी आहे, इथे कुठलाही जर तुम्हाला अंक विचारला, याची स्थानिक किंमत विचारला, इथे 3 विचारला आहे, तर आपण 3 ला सोडून बाकी सगळे 0 करू. 3 ला ठेवायचं, बाकी सगळे काय करायचे, 0 करायचे. 1 0 2 0 झालं. दशांश द्यायचा, दशांश नंतर 0 करायचे, बाकीचे सगळे 0 करायचे. समजत आहे? म्हणजे याचा अर्थ 300.00. इथे किती आहे, 374.25 आहे. ठीक आहे, तर याला या पद्धतीने लिहिलं जाते. याचं उत्तर किती, 300. समजलं? म्हणजे 300.00 तिकडे दशांश नंतर 00 ची किंमत नसते. या पद्धतीने लक्षात आलं का? काहीही कठीण नाहीये. दशांश जसंचा तसा ठेवायचा. दशांश म्हणजे पॉइंट, आणि पॉइंटला जसंचा तसं ठेवायचं, बाकीचे सगळे 0 करायचे. इथे सुद्धा बघा, ही जी सुद्धा प्रश्न क्रमांक 8 प्रश्न क्रमांक 8 मध्ये सुद्धा एक संख्या दिलेली आहे, पण ती संख्या जी दिलेली आहे ते दशांश रूपी आहे. आणि ते काय, 234.187 आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 8ची तुम्हाला स्थानिक किंमत विचारली. आता लक्ष द्या काय करतोय, हा दशांश जसच्या तसं घेतो. ठीक आहे, दशांश समजण्यासाठी. ठीक आहे, 1 2 3 आहे, दशांशच्या इकडे 3 0 दिले तुम्ही. ठीक आहे, 1 2 1 आहे, 1 0 द्यायचा, आणि इथे काय द्यायचा, 8 जसच्या तसे. ज्याची विचारली आहे त्याला 0 कधीच नाही घ्यायचं, बाकी सगळे 0 घ्यायचे. ठीक आहे, 8 नंतर एक अजून अंक आहे म्हणून 1 0 घेतलेला आहे. बघा आता या परिस्थितीत तुम्हाला सांगतो आहे की इथेपर्यंत ठीक आहे, इथे 0ची किंमत असते, पण इथे जे आहे इकडे किती 0 लावले ते गरज आहे का, नाही, याची गरज नाही. म्हणून 0 दशांश इकडचे 0 मिटवून घ्यायचे, कारण की गरजच नाही ना एवढे 0 देण्याची. ठीक आहे, तर आपलं उत्तर राहील 0.0180 या क्रमांकाचं. इथे जर पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे. ठीक आहे, इथे जर बघितलं 0.080 याचं उत्तर आहे 4थ्या क्रमांकाचं पर्याय. तर ठीक आहे, समजलं का? अशी कोणतीही संख्या विचारली, जसं आता 4ची विचारली, 4ची पण तुम्ही लिहू शकता, बाकीचे 0 0 दिले. बघा इथे 4ची विचारली असतात, हे ऑर मध्ये सांगत आहो मी. 4ची जर विचारली 0 0 4 आणि दशांश, बाकी सगळे 0. ठीक आहे, 1 2 3 आहे तर 3 0 द्या. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ उत्तर काय, हे 0ची किंमत राहणार नाही, आणि इकडे तर पॉईंट नंतर 0 किती 0 द्या त्याची किंमत राहत नाही, म्हणजे 4.0 म्हणजे 4च होतात. ठीक आहे, समजलं? याचा अर्थ याचा 4ची किंमत 4 येणार, 4ची स्थानिक किंमत 4 येणार. ठीक आहे, परत एकदा तुम्हाला अजून सांगतो, इथे जर 7ची विचारली तर बाकी सगळे 0 करा. बघा 3 अंक आहे म्हणून 3 0, 3 अंक आहे म्हणून 3 0 दिले. त्याच्यानंतर बरोबर पॉईंट दिला, पॉईंटच्या जागेवर पॉईंट आला म्हणजे 1 2 2 0 दिले. त्याच्यानंतर 7ची किंमत झाली, 7ची किंमत. समजलं का? 7ची किंमत या पद्धतीने 1 2 3. तर लक्ष द्या आता, बरोबर व्यवस्थित समजून घ्या.
तर इथे जे आहे हे शून्यापर्यंत ठीक आहे, इकडे कितीही शून्य राहिले तर त्याची किंमत राहत नाही ना, आणि तसे घेण्यात काही अर्थ नाही, म्हणून आपण काय करतो 0.007 ची किंमत येईल 0.007 असा कुठलाही नंबर इथे कुठलं विचारा तर 5 ची जरी विचारली इथे जरी 5 ची विचारली तर लक्ष द्या 5 ची समजून घ्या, बाकी 3 शून्य करतोय मी 1 2 3 दशांशच्या जागा दशांश दिला आणि इथे पण शून्य करतो 5 ची विचारली 5, म्हणजे याचा अर्थ इकडच्या 2 शून्याची काही गरज आहे का 0.05 हे 5 ची स्थानिक किंमत राहील. अशी कुठलीही स्थानिक किंमत तुम्हाला विचारल्यानंतर तुम्हाला काढता आली पाहिजे. आपले इथे उदाहरण क्रमांक आणि पाठ क्रमांक पहिला आपला इथे संपलेला आहे, मी जाहीर करतो, आणि आपले 8 एक तर तुमचं इंट्रोडक्शन झालेलं आहे या युनिट म्हणजे प्रकरण आपलं 6वं चालू आहे, याचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे, सोबतच त्याची डेफिनेशन व्याख्या सांगितली आहे. दर्शनी किंमत म्हणजे काय, दर्शन देणारी किंमत, याच्यामध्ये कुठले ह्या पॉईंटमध्ये सुद्धा लक्ष द्या. दर्शनी किंमत कुठलीही दर्शनी किंमत विचारा, 8 ची दर्शनी किंमत 8च असणार, इथे सुद्धा 4 ची किंमत 4 ची दर्शनी किंमत 4च असणार, आणि इथे पण 7 ची दर्शनी किंमत 7च असणार, ठीक आहे. 3 ची 3च असेल, इथे कुठल्याही नंबरची दर्शनी किंमत तेवढीच असेल जे तुम्हाला दिसते. याला 2 3 म्हणतात तर 3च त्याची दर्शनी किंमत राहील, ठीक आहे. ते सुद्धा आपण त्याची उदाहरण नेक्स्ट पार्टमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट मध्ये बघू, पण दर्शनी किंमतचे आपण उदाहरणं बघणार आहोत, ठीक आहे. तर या पद्धतीने हे इथे जास्त मोठ्या व्हिडिओ बनत असतो आणि विद्यार्थी त्याला टाळाटाळ करत असते, त्याच्यामुळे तुम्हाला हे शॉर्टमध्ये झालं. 8 प्रश्न समूह झाले, अजून भरपूर प्रश्न समूह बघायचे आहे, त्याच्यामुळे टिकून राहा. या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.